छत्रपती संभाजीनगर दरोड्यातील नवीन 5 आरोपींना आता कोर्टात आणलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी आता कोर्टासमोर उभं केलं जात आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो। छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे, दरोड्यातील नवीन 5 आरोपींना सध्या कोर्टात आणलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सिद्धार्थ, 5 आरोपींना आता कोर्टामध्ये आणल्याची माहिती समोर येते। ते बघा, निश्चितपणे आता छत्रपती संभाजीनगर दरोड्याच्या बद्दल फार मोठा टर्न या सगळ्या प्रकरणाला बसलेला आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष लड्डा ज्यांच्या घरी चोरी झाली होती, दरोडा पडला होता, त्यांचा अगदी जवळचा रोजचा सोबत खाना पिणारा मित्रच यामध्ये टीप देणारा ठरलेला आहे आणि त्यानुसार हा दरोडा पडलेला आहे। बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हे संतोष लड्डा यांच्या गावचे आहेत आणि अगदी बालपणीचे मित्र आहेत। त्यांनीच संतोष लड्डाच्या घरी फार मोठ्या प्रमाणात सोनं आणि कॅश असल्याची माहिती देवीदास नाना शिंदे यांना दिलेली आणि देवीदास नाना शिंदे यांनी ज्यांनी दरोडा टाकला त्या 6 आरोपींना ही माहिती दिलेली आहे। एकंदरीतच अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक टर्न जे आहे या सगळ्या प्रकरणाला भेटलेला आहे। आजच्या अटकेत असलेले 5 आरोपींना आता जिल्हा न्यायालयात उभं करण्यात आलेलं आहे आणि कोर्टाने त्यांना पीसीआर दिलेला आहे। मात्र नेमकं किती दिवस पीसीआर दिला की थोड्या वेळात माहिती येईल। मात्र आता या प्रकरणातील जवळपास घरामध्ये सोनं असलेली माहिती असणारा त्यांचा मित्र आणि ज्याला टीप दिली तो नाना शिंदे, या सगळ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। आधी या प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व होते त्यांना जवळपास सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि वेगाने या प्रकरणाला आता वळण लागलेलं आहे। निश्चितपणे आता 1 ते 2 दिवसांमध्ये हे पूर्ण कोडं उलगडू शकते की 5.5 किलो सोनं यांनी कुठं ठेवलेलं आहे आणि कुणाच्या सहकार्याने ते सोनं लपवण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीची माहिती आता बाहेर येईल। कारण आज अत्यंत धक्कादायक माहिती आहे की जी त्यांचा जवळचा मित्र होता त्यांनीच संतोष लड्डाच्या घरामध्ये फार मोठं सोनं असल्याची माहिती दिल्याचं सत्य समोर आलेलं आहे। अगदीच सिद्धार्थ, त्यामुळे सोनं सुद्धा नेमकं कधी सापडतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।